ठिकाणी सर्व उपस्थित आहोत, त्याला थोड्याच वेळात या ठिकाणी आरंभ होणार आहे। मी शिर्डी शहरातील सर्व मुस्लिम समाजातील नेते, तरुण मंडळी ज्या ठिकाणी ज्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत, ते युवकांचे आशास्थान, आमचे आधारस्तंभ सन्माननीय सुजयदादा विखे पाटील साहेब यांचा आज या ठिकाणी नागरी सत्कार होणार आहे। त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत। तर त्या कामासाठी आज या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत। तर दादांचा नागरी सत्कार या ठिकाणी समस्त मुस्लिम समाजातर्फे होत आहे। मी प्रातिनिधिक स्वरूपात काही मान्यवरांचं नाव घेतोय, त्यांनी या ठिकाणी स्टेजवर यावं आणि दादांचा सत्कार करावा। सन्माननीय मेहमूदभाई सय्यद फरियाद करायचा आहे। तसेच सर्व मंडळ, सर्व पदाधिकारी, यांचे अध्यक्ष यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन दादांच्या सत्कार सोहळ्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे। दादा यांचा या ठिकाणी नागरी सत्कार होत आहे। आपण टाळ्या वाजवून दादांचा सन्मान करायचा आहे। आमचे लाडके नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, तसेच आमचे मार्गदर्शक कैलास बापू कोते पाटील आणि अभय भैया शेळके पाटील, उपस्थित सर्व मान्यवर, आज या ठिकानी कुछ दिन पहले हम दादा के पास गए थे। दादा को कहा कि दादा, हमारा ईद ए मिलाद प्रोग्राम आ रहा है, आपको यहाँ पर आना है और आपका नागरिक जाहिर सत्कार है। तो दादा ने एक ही कहा कि नागरिक सत्कार क्यों। मैं दादा को आपसे कहना चाहूँगा दादा कि यहाँ पर हमारे मुस्लिम समाज के बहुत सारे काम हुए और किसी ने नहीं, विखे परिवार ये हमारे काम करते आए हुए आज तक। जैसे कि आप जानते ही है, कब्रिस्तान की 3 एकड़ जगह है और दादा ने और भी वादा किया है कि और उसमें भी और बढ़ने वाली है। और कब्रिस्तान में दादा ने हमको नमाज अदा करने के लिए जो भी मतलब 200 बाय 200 का एक ब्लॉक गट्टू डालकर वहाँ पर नमाज हम अदा करते हैं, वो भी हमारे विखे परिवार की तरफ से हुआ है। और साथ ही साथ जब जनाजे की नमाज होती है तो दादा ने वहाँ पर हमारे लिए 100 बाय 150 का एक ऐसा बड़ा RCC बांधकाम के हिसाब से एक हॉल बना के दिया है। और अभी मस्जिद के लाइन से और वहाँ पर जनरेटर भी दिया है दादा ने। और मैं और थोड़ी बात करना चाहूँगा कि अभी उर्दू हाई स्कूल के लिए भी दादा ने बहुत सारा डोनेशन दिया है। और जो भी यहाँ पर हम देखते हैं आने जाने के रास्ते पर कि नामदार साहब ने हमारे लिए एक अग्निशामक केंद्र नाम था, हम नामदार साहब के पास एक बार गए और नामदार साहब को कहा, साहब हमारे एक भारत रत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अग्निशामक केंद्र, ये नाम वहाँ पर होना चाहिए। तो साहब ने थोड़ा भी ऐसा विचार भी नहीं किया कि साहब ने फौरन बोल दिया क्या, हाँ यही नाम वहाँ पर रहेगा। और मैं आपको ये भी बोलना चाहूँगा कि यहाँ पर हमारी नूरानी मस्जिद है दादा साहब ने वो टाइम को यहाँ पर काम बंद किया हुआ था, 10, 12, 15 साल हो गए होंगे, उसका मैं गवाह हुआ का। तो वहाँ पर काम बंद किया हुआ था, तो विखे पाटिल परिवार यही हमारे लिए आगे आए और साहब ने वहाँ पर आकर काम भी चालू किया। और हमारे मरहूम रज्जाक भाई और हमारे मरहूम मौलाना साहब, इन्होंने पाठ पूरा करके वहाँ का आरक्षण और एनए प्लॉट वो करके लिया। मैं तहे दिल से स्वागत करता हूँ दादा का कि हमारे समाज के बहुत सारे काम हुए। ये विखे पाटिल सिर्फ देना जानते, लेना नहीं। यहाँ पर बहुत आपके पास बहुत उम्मीदवार आएंगे आज के बाद, यहाँ से आगे चालू हो गए 50-60 दिन के बाद कि बहुत सारे उम्मीदवार आएंगे कि अभी हमको चांस दो। मैं क्यों चांस देना है किसी को? हमारे लिए क्या किया? जो राते का जो चिपड़े है, क्या किया है किसी ने बताओ? हमारी दरगाह तोड़ा, हमारे पेट को 5 बजे 2 GCB लगाकर उर्दू हाई स्कूल तोड़ा। बहुत सिर्फ विखे पाटिल सिर्फ देना जानते, लेना नहीं। तो आप लोगों की जैसे नहीं है। मैं आपको यही गुजारिश करूंगा, आने वाले इस विधानसभा परिषद में
अपने लाड़के नामदार राधा कृष्ण जी विखे पाटिल साहब, इनको 1 लाख से ज्यादा कैसे मतदान हमारे पास से घड़े, ये हमको सोचना है। हमको सिर्फ एक ही करना है, क्या कि सिर्फ नामदार साहब का चेहरा और उसके सामने का बटन ये दबाना है। बाकी कोई आपको कोई भी बोले, किसी का सुनना नहीं है। मैं एक शेर के साथ अपनी बात को खत्म करता हूँ दादा, शेर बोलता हूँ, मगर एक बात है दादा, यहाँ पर बहुत नौजवान है, इसमें ब्रदर भी है, इंजीनियर भी है और बहुत सारे पढ़े लिखे साथी है। इनको व्यवसाय या तो फिर नौकरी की बहुत जरूरत है। आपसे मैं गुजारिश करता हूँ कि आप यहाँ पर बहुत सारे गार्डन वगैरह बना रहे, वहाँ पर आप उनके लिए एक जगह रहने दो थोड़े दिन। और आपसे गुजारिश करता हूँ और बहुत नौजवान के लिए एक जगह उपलब्ध करके दो हमको, व्यायामशाला के लिए चाहिए ना भाई आपको, जिम के लिए दादा यहाँ पर थोड़ी सी जगह हमको चाहिए, वो आप उपलब्ध करके दो। एक शेर के साथ में आपको मैं बात अपनी खत्म करता हूँ। फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, फानूस जलता हुआ दिया, ज्यादा जलता हुआ दिया है, फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, वो क्षमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज शिर्डी शहरामध्ये ईद ए मिलाद मौलवी भाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ महाराष्ट्राचे नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे काम केलं, त्या कामाच्या निमित्तानं जे विकास काम केलं, त्या कामाच्या निमित्ताने विखे परिवाराचा म्हणजेच आपल्या सगळ्यांचे युवा नेते सुजयदादा यांचा आपल्या समाजातर्फे जाहीर सत्कार करण्याचा आयोजित केलेला आहे। या जाहीर सत्काराला उपस्थित असलेले अभयभाई शाळके पाटील, उपस्थित सगळे मान्यवर, महमूदभाई आणि त्यांचे सगळे सहकारी, उपस्थित आलेले सगळे मान्यवर यांचं मी पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो। आज सगळ्यात जास्त जर आनंद झाला असेल तो दादांना आणि आम्हाला झाला, कारण एवढ्या मोठ्या संख्येने दादांचा जल्लोष करण्यासाठी आपण आलात, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। जसं महमूदभाईंनी सांगितलं, 2001 पासून का त्याच्या अगोदरपासून या शिर्डी शहरामध्ये मुस्लिम समाजासाठी जे मागाल ते देण्याचं काम नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं, विखे परिवाराने केलं। मग मस्जिद असेल, उर्दू शाळा असेल, कब्रस्तान असेल, उर्दू शाळेची परवानगी असेल, उर्दू शाळेसाठी काही निधी असेल, उर्दू शाळेची परवानगी असेल, त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या ज्या मुस्लिमांच्या कब्रस्तानमध्ये ज्या सुविधा पाहिजे नमाज पढण्यासाठी, त्यासाठी लाखो रुपये, करोड रुपये देण्याचं काम विखे परिवाराने केलं। त्याबद्दल आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सगळं स्वागत केलं पाहिजे। म्हणजे उर्दू शाळेला परवानगी साहेबांनी दिली, मान्य आहे ना आपल्याला? घेतली जागा विखे पाटील परिवाराने दिली, माहित आहे का? आणि या मस्जिदचं काम काही वेळ थांबलं होतं, ते आरक्षण बदलून, त्या आरक्षणातून वगळून मस्जिद बांधण्याचं काम विखे पाटलांनी केलं, हे माहिती आहे का आपल्याला? आणि त्यानंतर शिर्डीमध्ये 2001 पूर्वी जर तुम्ही बघितलं असेल, शिर्डीकरांनी सगळे 2001 पूर्वी साहेब होते, तर साहेबांनी सर्व धर्म समभाव आणि सबका मालिक एक संदेश देऊन सगळ्या जाती धर्माला बरोबर ठेवण्याचं काम केलं, केलं का नाही? आणि मग मुस्लिम असेल, हिंदू असेल, यातल्या कुठल्याही प्रकारचा वाद न होता आपण कसं एक मुखाने राहू, एक दिलाने राहू, याचा विचार सातत्याने विखे पाटलांनी केला। अलीकडच्या काळामध्ये तेच काम आपले युवा नेते सुजयदादा करतात, करताय का नाही? आणि मग युवा देवता सुजयदादांच्या माध्यमातून आपल्याला जे काही विचार ऐकायचे आहे ते विचार आपण घेऊन पुढे चालायचे आहे।
आता येणाऱ्या काही काळामध्ये 1-2 महिन्याच्या काळामध्ये किंवा आणखीन 15 दिवसाच्या काळामध्ये काही छत्र्या उगवतील, नवीन छत्र्या उगवतील. छत्र्या माहिती ना तुम्हाला? त्या छत्र्या येतील तुमच्याकडं, काय मागतील? काय मागतील? तुमच्याकडे मतं मागतील. त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही का आम्हाला विखे परिवाराने सगळं काही दिलेलं आहे, तुम्हाला इथं येण्याचा अधिकार नाही, असं ठणकून सांगितलं पाहिजे. सांगणार ना ठणकून? हात वर करून सांगा बरं दादांना. कारण तुमच्या सुखादुखात सगळ्यामध्ये जी किमया असेल ती सगळी किमया फक्त विखे पाटलामध्ये आहे. उद्या जो रोजगार आहे, बेरोजगार आहे, त्यांना नोकरी देण्याचं काम सुजयदादा करणार आहे. जिथं MIDC आहे 500 एकरामध्ये हजारो लोकांना काम देण्याची जबाबदारी विखे पाटलांनी घेतलेली आहे. आज साईबाबा संस्थांमध्ये अनेक प्रश्न निलंबित होते, प्रलंबित होते. 598चं काम राधाकृष्ण विखे पाटलांनी करून आणलं आणि 598 मध्ये या लोकांना नोकरी देण्याचं काम, त्यांच्या आयुष्यामध्ये सुख देण्याचं काम विखे पाटलांनी केलेलं आहे. आणि हे सगळं काम करत असताना आपल्याला फक्त एकच विनंती आहे का उद्या भविष्य काळामध्ये विखे पाटलांच्या विचारावर राहायचं, राहणार ना? आता मी दादासाठी एक शेरशायरी म्हणतो, माझं पण भाषण कमी करतो. मंजिले से अपनी डर ना जाना, मंजिले से अपनी डर न जाना, रास्तों की परमिशन टूट न जाना, जब भी जरूरत हो जिंदगी में किसी अपने की, जब भी जरूरत हो जिंदगी में किसी अपने की, सुजय दादा हम आपके अपने हैं ये भूलना मत जाना. आता शेवटचं शेअर साहेबांसाठी आहे. आवडला तो वन्स मोर म्हणा. जीतेंगे नामदार विखे साहब उसी अंदाज में, जीतेंगे नामदार विखे साहब उसी अंदाज में, कई बादल छानेंगे सूरज का अस्तित्व खत्म कभी नहीं होता. धन्यवाद बापू. वन्स मोर. आता दादा तुम्हाला सांगतील पण माझा शब्द ऐकायचा बरं का. जीतेंगे नामदार विखे साहब उसी अंदाज में, जीतेंगे नामदार विखे साहब उसी अंदाज में, कई बादल छाने से सूरज का अस्तित्व खत्म नहीं होता. म्हणजे आता सूरज कोण आहे, सूर्य कोण आहे? साहेब आहे. येणाऱ्या छत्र्यांना तुम्ही इथून हाकलून लावायचं आहे. एकदा दादाला हातवर करून सांगा, सुजय दादा आगे बढ़ो, विखे पाटील आगे बढ़ो. पाठीमागे तुम्हाला आवाज येत नाही का? पाठीमागे सुजय दादा आगे बढ़ो, विखे पाटील तुम आगे बढ़ो. एकच वादा. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आदरणीय दादा, आदरणीय बापू, आदरणीय व्यासपीठ आणि जमलेले सर्व माझे मित्र परिवार. दादा, ही जी गर्दी आहे ना, ही गर्दी फक्त एकाच कारणासाठी आहे. विखे पाटलाचा सातत्याने राहिलेला विश्वास आणि तुमचा पण समाजाचा त्यांच्या कुटुंबावर असलेला विश्वास, याच्यात आतापर्यंत आणि भविष्यात सुद्धा कधी दरी पडणार नाही, त्याच्यासाठी आपण सगळे जमा झालेले आहोत. अनेक ठिकाणी चर्चा होत असतात, मतदानाच्या वेळी काय होईल, समाज काय करेल, पण या समाजाच्या हृदयामध्ये फक्त विखे पाटील परिवार राहिलेला आहे. माझ्याकडे या संघटनेचे सर्व मुलं आले आणि त्यांनी मला सांगितलं की असा आपण कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यांनी मला सांगितलं की 400-500 मुलं जमा होतील, पण आज 1000-1500 मुलं तुम्ही जमा केले, म्हणजे हे खरं विखे पाटील परिवार असलेलं प्रेम. मी आणि बापू दादांची मिरवणूक चालू होती, आम्ही चालत आलो आणि आमची चर्चा झाली. शेवटी किती काही झालं, या शिर्डी मतदारसंघात ज्या ज्या वेळेस म्हणजे गेले 2001 पासून बापून आम्ही सत्तेत आहोत, सातत्याने विखे पाटील साहेब असतील, नामदार साहेब असतील, सुजयदादा असतील, त्यांचं एकच म्हणणं राहिलेलं आहे, तुम्ही या गावात विकास कामं करत जा. विकास कामं करता करता
कुठल्याही समाजात मतभेद तयार होणार नाही अशी आम्हाला खात्री द्या आणि मतभेद होणार नाही याची जबाबदारी घ्या. आणि म्हणून आतापर्यंत बघा शिर्डीत कधी वातावरण खराब नाही झालं. कुठं जरी देशात काही घडलं साहेबांचा फोन येतो, बापूला मला येतो, अरे शिर्डीत सगळं व्यवस्थित आहे ना, शिर्डीत काही वातावरण खराब नाही ना. मुळात शिर्डी अशी आहे इथं फक्त मनुष्य जगतो, जात जगत नाही. मी जास्त लांबलेलं भाषण मी थांबवतो आणि आपण सर्वांनी जे प्रेम दाखवलेलं आहे हे सातत्याने वर्षानुवर्षं पिढ्यानपिढ्या राहता हे प्रेम राहणार आहे यात मला कुठली शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिर्डी येथील आमच्या तमाम मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने तसेच उन्नती फाउंडेशनच्या युवकांच्या माध्यमातून आजच्या होणाऱ्या या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेली आदरणीय कैलास बापू, आदरणीय अभय भैया, DYSP वमने साहेब, CO दिघे साहेब, PI कुंभार साहेब, उपस्थित असलेले गफ्फारभाई आणि सगळ्यांचं नाव घेण्यापेक्षा मुस्लिम समाजाचे व्यासपीठावर असलेले सर्व माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर असणारे कार्यरत असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आलेले सर्व माझे युवक बांधव, उन्नती फाउंडेशनचे सर्व युवक, ग्रामस्थ, सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो, सर्वात प्रथम आपण आज जो सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि एवढं भव्य स्वरूप या कार्यक्रमाला दिलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की कुठलीही गोष्ट सुरू करायची असेल तर ती आपल्या घरापासून सुरू केली पाहिजे. अनेक लोक असे महाराष्ट्रामध्ये आहेत जे सगळीकडे ज्ञान देत राहतात की आपण कसा समाज एकत्र केला पाहिजे, कसा सामाजिक सलोख्यात तयार झाला पाहिजे, कसं सगळ्यांनी एक शांततेत वातावरणामध्ये जगलं पाहिजे. ज्ञान देणं सोपं आहे, पण ही जी सुरुवात शिर्डीपासून या मुस्लिम समाजाच्या युवकांनी आज इथं माझ्या सत्काराच्या माध्यमातून करून दाखवलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे, महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे, देशामध्ये जे चालू आहे, आपण एकच स्वप्न पाहिलं आणि मी एकच स्वप्न पाहतो की या देशामध्ये कुठं जरी काही झालं पण आपण साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये जन्म घेतलेले लोक आहोत. साईबाबांनी सबका मालिक एक, श्रद्धा सबुरीचा जो संदेश आणि सर्व धर्म समभावाचा जो संदेश आहे, लोकांनी हा उल्लेख केला पाहिजे की जर तुम्हाला खरंच एकता पाहिजे असेल, तुम्हाला खरंच सगळ्या लोकांचा जातीय सलोखा पाहिजे असेल, तुम्हाला जर सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र कसे राहतात हे पाहायचं असेल तर शिर्डी जा आणि तिथं पहा की तिथं कसा सगळ्यांनी हा प्रपंच उभा केलेला आहे. जोपर्यंत आपण आपल्यामधून हा उदाहरण समाजाला दाखवत नाही. आणि शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रत्येक समाजामध्ये समाजकंटक लोक आहेत. मुस्लिम समाज असो, हिंदू समाज असो, मराठा असो, मागासवर्गीय असो, माळी समाज असो, धनगर असो, वंजारी असो, प्रत्येक समाजामध्ये काही असे लोक आहेत ज्यांना कुठल्याही गोष्टी आवडत नाही. आणि याचं उदाहरण मी मागच्या वेळेस पण दिलं की आज तुम्ही PI साहेब इथं बसलेले आहेत, DYSP होते, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जा, तुम्ही कोर्टामध्ये जा, 302चे आरोपी फक्त काही एका समाजाचे असतात का? प्रत्येक समाजाचा माणूस आरोपी आहे. कारण की हे लोक समाजाचे नाही, हे लोक माणुसकीचे शत्रू आहेत आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्या समाजामध्ये जागा मिळत नाही. आज आपण ही जी सुरुवात केलेली आहे, छोट्या छोट्या गोष्टींवर वाद आपण करतो आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ना, या गोष्टी कारण नसताना एवढ्या मोठ्या होऊन जातात की दुर्दैवाने ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या गोष्टी फार मागे पडतात. कोणाचा समाज सुरक्षित आहे शिर्डीमध्ये? कोणाला धोका सांगा बरं. कधी नगरपंचायतीने धर्माच्या नावावर कोणावर अतिक्रमणाची कारवाई केली का? कधीही पोलीस डिपार्टमेंटनी धर्म आणि जातीच्या नावावर कोणा कारवाई केली का? हे यासाठी होतं की या प्रशासनाला त्या गोष्टीची परवानगी नाही, कारण की या मतदारसंघाचे आमदार माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत. आणि जोपर्यंत विखे पाटील परिवार आहे
जोपर्यंत या मतदारसंघामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत, तोपर्यंत या मतदारसंघामध्ये आणि शिर्डीमध्ये कुठल्याही व्यक्तीवर, कुठल्याही जाती धर्माच्या माणसावर त्याची जात, त्याचा धर्म पाहून कारवाई होणार नाही. पण जर तो माणूस चुकीचा असेल, मग चुकीचा माणूस मुसलमान असो, हिंदू असो, त्याला तेवढीच कडक शिस्त करायची जबाबदारी प्रशासनाची आहे. आणि त्या सूचना आपण दिघे साहेबांना दिलेत, त्या सूचना आपण वंबे साहेबांना दिल्यात आणि त्या सूचना पीआयना दिलेल्या आहेत. हा सगळा सामाजिक सालोखा कायम ठेवण्यासाठी आमच्या परिवाराचे 30 वर्ष 40 वर्षाचा त्याग आहे. हे एका दिवसात उभं राहिलं नाही. आज जेवढे ज्येष्ठ लोक इथं व्यासपीठावर आहेत, ज्यांनी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून काम केलं, ज्यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटलांबरोबर काम केलं, ही तुमची जबाबदारी आहे की तुमच्या पुढच्या युवक पिढीला हे समजून सांगणं की आपण किती कष्टाने हा सामाजिक सलोखा, तुम्ही किती त्याग केलं, आम्ही किती त्याग केलं, किती वेळेस वाद होण्याच्या मार्गावर होता, पण साहेबांनी पुढाकार घेऊन तो 2 मिनिटात थांबवला. आणि आपण कशासाठी भांडतो? एक मूर्ख माणूस दारू पिऊन एक स्टेटस ठेवतो आणि त्याच्यावर अख्खं गाव बंद होतं, त्याच्यावर अख्खं शहर बंद होतं. अरे हे सगळे जे मोठे लोक आहेत, तुमच्या समाजामध्ये राहिलेले धर्मगुरू असतील, आमच्या समाजामध्ये असलेले धर्मगुरू असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, हे लोक, हे व्यक्तिमत्व एवढे मोठे आहेत की एखाद्या माणसाच्या चुकीच्या स्टेटसनी त्यांचं कुठल्याही प्रकारचं हनन होत नाही. जेवढं कळूपर्यंत जर आपली बुद्धी भ्रष्ट झाली असेल तर मग मला त्या लोकांना काही सांगायचं नाही. ठेवला एखाद्या माणसाने स्टेटस, काय फरक पडला? ठेवणाऱ्याला कोणी गावात तरी विचारतं का? त्याच्या घरात तरी विचारतं का? ज्या माणसाला त्याचा पोरगा रोज हाततो, तो स्टेटस ठेवून आपला पूर्ण शिर्डी बंद पाडतो, अशा लोकांचा बंदोबस्त आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. सगळ्या जाती धर्माच्या. मी तुम्हाला सांगतो की आपण काय स्वप्न पाहिलंय की एखाद्या मुस्लिम समाजाच्या बद्दल एखाद्या हिंदू मुलाने जर स्टेटस ठेवलं तर ते स्टेटस काढायला ज्या दिवशी हिंदू समाजाचाच माणूस लावेल त्या दिवशी खरी शिर्डीमध्ये आपण जगतो, हे मला विश्वास पटेल. एखाद्या हिंदू समाजाबरोबर स्टेटस ठेवलं असेल, चुकीचं स्टेटस मुस्लिम समाजाच्या मुलांनी ठेवलं तर ते काढायला मुस्लिम समाजाच्याच मुलांनी त्याला भाग पाडलं पाहिजे, तेव्हा आपण खरी शिर्डीचे रहिवासी आहोत. हा जो वाद, हे जे स्वार्थ, हे आपल्याला कुठेच घेऊन जाणार नाही. हे शहर संपल, आपली पिढी संपल, आणि ही गोष्ट आपण कधी होऊ दिली नाही आणि ती यापुढे होऊन देणार नाही. ना याच्या अगोदर घडली आहे, ना याच्या पुढे घडणार आहे. फक्त तुम्ही शांतता धरून चाला, कुठलेही नवीन प्रयोग करू नका. कोणाला वाटतं मी असं केलं पाहिजे, कोणाला वाटतं मी तसं केलं पाहिजे. प्रत्येकाला इच्छा असते, राजकीय महत्वाकांक्षा असते. प्रत्येकाला वाटतं मी नगरसेवक झालं पाहिजे. काळजी करू नका. आपण किती नगरसेवक केले अगोदर? संख्या वाढवली, 21 केलेत. एवढी विधानसभा शांततेत पार पाडा, आपल्याला ती संख्या 40 वर न्यायची आहे. सगळ्यांना उभं करू, ज्याला उभं धावूस होऊन द्या. आणि कशासाठी भांडतो आपण? नावापुढे नगरसेवकच लावायचं आहे ना, का नगराध्यक्ष लावायचे? ज्याला ज्याला ती इच्छा असेल तुम्ही सांगा, मी उद्यापासून तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून हाक करतो. अजून काही ज्याला नगरसेवक व्हायचे आपण बोर्डावर जावेद तुम्हाला माहिती आहे ना समीर, तू जिथं आहे तिथं कधीच तू नगरसेवक होणार नाही. तू माझ्या बरोबर थांबला तर तुझा बोर्ड नाही. आपण, आपलं वैशिष्ट्य काय आहे की आपले लोक प्रत्येक पक्षात आपण ठेवले. हे त्या मुलांना माहिती आहे, इथल्या विरोधकाला माहिती नाही. मी तुम्हाला सांगतो बापू, या शिर्डीमध्ये जेवढे लोक समोरच्या लोकांच्या गाडीमध्ये बसलेले आहेत, हे कधी त्या गाडीतून निघून जातील त्यांना कळणार सुद्धा नाही. ही ताकद सुजय विखेमध्ये आहे. कारण की आपण लोक प्रेमाने मोठे केले, आपण लोक प्रेमाने जवळ घेतलेत. कुठली दडपशाही नाही, कुठली धमकी नाही. प्रेमाने लोक मोठे होतात, प्रेमाने संघटन वाढतं, प्रेमाने आपण सगळ्यांना जवळ घेतो. या होणाऱ्या शिर्डी मधल्या थीम पार्क मध्ये, या होणाऱ्या शिर्डी MIDC मध्ये, या होणाऱ्या सावळीवीर येथे जनावरांच्या मेडिकल कॉलेजमध्ये मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या 5 वर्षामध्ये मतदान मागायला जेव्हा येईल तेव्हा एकही सुशिक्षित मुस्लिम समाजाचा तरुण बेरोजगार राहणार नाही, शब्द सुजय विखे पाटलांचा. आपण हे काम करत असताना तुमचं शिक्षण झालंय, तुमचा अधिकार आहे, जसा तुमच्या समाजाचा, जसा इतर कुठल्याही समाजाचा आहे. शिर्डीमध्ये असलेला प्रत्येक बेरोजगार ज्याचं शिक्षण झालंय त्याला त्या MIDC मध्ये रोजगार मिळण्याचा अधिकार आहे.
आणि म्हणून आपण शांततेत घ्या, सगळ्यांनी सण साजरे करा. आता गणपतीची मिरवणूक चालली होती, तिथं काहीतरी थोडाफार गोंधळ झाला का लगेच आजकाल या सोशल मीडियाने वाटोळ करून टाकले, ते लगेच व्हिडिओ, मग हा झंडा तो झंडा, मग एक असं एक तसं, कशाला करताय सगळ्या गोष्टी? याने काय मिळणार आहे? बिचारा गणपती चाललाय 10 दिवसानंतर शांततेत पाण्यामध्ये विसर्जित करून आशीर्वाद देऊन. उद्या तुमचा सण असेल, तुम्ही मोठ्याने साजरा करा, मिळून एकामेकाच्या सणामध्ये सहभागी व्हायला शिका. तुमचा सण असेल तर आपल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झालं पाहिजे. आमचा सण असेल तुम्ही सहभागी व्हा. आणि हे सगळं करत आलोय आपण, हे सगळं आपण आयुष्यभर केलंय. मग आत्ताच याच मागच्या 3 वर्षामध्ये सगळ्यांना असं वाटतं मी असुरक्षित आहे. ही असुरक्षितता धर्माची नाहीये, ही असुरक्षितता राजकीय आहे. प्रत्येकाला वाटतं जर मी माझ्या लोकांना संरक्षण नाही केलं तर मग मला मतदान पडणार कसं? कोणाला इथं संरक्षणाची गरज नाहीये. एक राधाकृष्ण विखे पुरून उरेल सगळ्यांना सुरक्षित ठेवावं. त्यामुळे कोणाला असं वाटत असेल की मी याचा नेता होतो, कुणी नेते होऊ नका. या नेते होण्यापायी सगळं शिर्डी संपून जाईल. सगळे कार्यकर्ते आहेत, कोणीच नेता नाही. एक उन्नती फाउंडेशनच्या सर्वसामान्य मुलांनी आजपर्यंतच्या इतिहासातला एवढा मोठा मुस्लिम समाजाचा कार्यक्रम घडून आणला. ना त्या मुलांकडे पद आहेत, ना त्या मुलांना मी कधी पैसे दिले, ना त्या मुलांनी माझ्याकडून काही अपेक्षा ठेवली. पण सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या एकाग्रतेमध्ये किती ताकद आहे हे या आजच्या या कार्यक्रमाने या मुलांनी तुम्हाला दाखवून दिलं. त्यामुळे आपण सगळ्यांच्या माध्यमातून आज हा होणारा कार्यक्रम हा महाराष्ट्राने पाहावा, हा देशाने पाहावा. आणि आजच्या या कार्यक्रमातून एक संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या की ही विखे पाटलांची नेतृत्वाखाली असलेली संघटना आहे, ही साईबाबांची शिर्डी आहे. आणि इथं आम्ही जाती धर्माचं विष कोणालाही पसरू देणार नाही. हा संदेश आपल्याला आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून द्यायचा. कोण निवडून येतं, कोणाचं राजकारण होतं, काय होतं याला काही महत्व नाही. अनेक लोक निवडून येतात, कोणी पडलं, मी पडल्यानंतर काय लगेच मी रुसून बसलो का? मी पडलो कारण की मी माझ्या तत्वाशी तडजोड केली आणि त्या तडजोडीचा फार मोठा परिणाम मला भोगावा लागला. पण जो सुजय विखे आहे, जर माझ्या आई वडिलांनी मला 12 वर्ष शिक्षण घेऊन या देशातला या महाराष्ट्रातला सगळ्यात उच्च शिक्षित पुढारी केला असेल तर माझे वाक्य सुद्धा माझ्या शिक्षणाचा झलक त्याच्यामध्ये दिसली पाहिजे. आणि माझं शिक्षण मला सांगतं की यापुढे हा सगळा तमाशा बंद, आपण सगळे एकत्र आहोत आणि कोणाला काय लागतं तुम्ही सांगा आणि काळजी करू नका. नुसतं हे साईबाबाचं पावनभूमीमध्ये होणारा थीम पार्क नव्हे, मी स्वतः पुढच्या 2 वर्षामध्ये या शिर्डीमध्ये माझ्या स्वतःच्या मालकीचं 100 खाटाचं मोफत रुग्णालय सुरू करतोय, ज्यामध्ये गोरगरीब माणूस, कारण की आपण काय म्हटलो, सुरुवात आपल्या ज्यावेळेस घरापासून करायची. ज्या दिवशी मी आलेला प्रत्येक पेशंट फुकट ट्रीटमेंट देईल त्यावेळेला नाही भाऊ, इथं भेदभाव नाही, आपल्याला सुरुवात करायची. गरिबांचे प्रश्न इतके मोठे आहेत आणि आपण कोणत्या दिशेने जात आहोत. तर त्यामुळे आपण सगळेजण एक राहा, एक दिलाने राहा. कुठलाही वाद होण्यापूर्वी लगेच गोळा होऊ नका. 1 तर 2 मुद्दे ठरवून घ्या. तुम्हाला आमचं नेतृत्व मान्य असेल तर ठीक, आणि मान्य असेल तर आम्हाला एक संधी द्या तो प्रश्न सोडवायची. आणि मग जर नाही सुटला तर मग तुम्ही निर्णय घ्यायला मोकळ्यात. पण मला असं वाटत नाही आजपर्यंतच्या प्रत्येक इतिहासामध्ये असा एकही प्रश्न नाही जो नामदार राधाकृष्ण विखे पाटलांकडून सुटला नाही. तो संस्थांच्या कर्मचाऱ्याचा प्रश्न असो, तो गोदावरीचा पाण्याचा प्रश्न असो, तो शिर्डीचा विकास आराखड्याचा प्रश्न असो, शिर्डीच्या साईबाबांचा लेझर शो ऐकू लोक थकले. लेझर शो आपण करतोय 40 कोटीचा, संस्थांना जे जमलं नाही ते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी करून दाखवलेला आहे. त्यामुळे असा एकही प्रश्न नाही जो आपल्याकडून सुटणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी शांतता ठेवा, गडबड करू नका. आपण सगळे एक आहोत, एक दिलानी, एक उमेदीनी आजच्या या कार्यक्रमाची नवी सुरुवात आपल्या पुढच्या पिढीसाठी एक दिशा देणारी ठरेल. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर जे प्रेम या समाजाने, या शिर्डी नगरीच्या प्रत्येक नागरिकांनी दाखवलं, महाराष्ट्रामध्ये एकच असा नगर परिषद असेल दिघे साहेब, एकच अशी नगरपंचायत असेल जिथं झालेल्या मतदानापैकी 89% मतदान एकाच माणसाला पडलं, अशी ही शिर्डी आहे. आणि असं आपलं नेतृत्व आहे आणि नेतृत्वाचा विश्वास
नेतृत्वाचा विश्वास कधी तुटून जाऊन देऊ नका माझ्या मित्रांनो. विश्वास कायम ठेवा. विश्वास ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी सगळं संपेल. विश्वास कायम ठेवा. साहेब तेच आहेत आणि सुजय विखे तोच आहे. त्यामुळे ना कधी काही बदललंय ना काही बदलणार. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने समाजाचे प्रश्न एकत्रितपणे पुढे घेऊन, त्याचं शाळा घेऊन नंतर दवाखाना मेरे यांना शाळा इथं संस्थांनी फुकट बांधून टाकली. तर पाठीमागत होतो, कॅमेरा फोकस मध्ये नाही. हाय स्वातंत्र्य आपल्याला. एक माझा चांगला मित्र तो मला म्हणतो की पाठीमागाचा फोटो, म्हणजे हे स्वातंत्र्य आपण लोकांना दिलं मन मोकळेपणे, कारण की तो मला मित्र समजतो. हे मला आनंद आहे. आज मी सकाळपासून जवळपास 3000 महिलांमध्ये कार्यक्रम घेतला. महिला कोणी शर्ट ओढते, कोणी प्रश्न मांडते. जेव्हा एखादी महिला तुमचा शर्ट ओढून तुम्हाला प्रश्न सांगते तर तुम्हाला ते भाऊ समजते. हे कमवावं लागतं, हे पैशाने विकत घेतलं शकत नाही. आणि हे आम्ही कमवलंय, लोकांचं प्रेम कमवलंय. पैशाची आम्हाला गरज नाही. इथं शिर्डीमध्ये ना कधी गुंठेवारी केली, ना कधी प्लॉट पाडले, ना कोणाला बळकवले, ना कोणाच्या पतसंस्थेचं कर्ज घेतलं. पैशाची आम्हाला गरज नाही. आम्ही फक्त प्रेमाचे भुके आहोत. आणि हे प्रेम तुम्ही जोपर्यंत ठेवाल तोपर्यंत या शिर्डीमध्ये साईबाबांच्या आशीर्वादाने विकास सातत्याने चालत राहील. आपण एवढं मोठं स्वागत केलं, सत्कार केला, त्याबद्दल उन्नती फाउंडेशन आणि तमाम मुस्लिम समाज बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. हे प्रेम आणि ही ऊर्जा पुढच्या भविष्यामध्ये आपल्या सेवेसाठी मला कायम ऊर्जा देत राहील हा विश्वास व्यक्त करतो. परत एकदा आपण सगळेजण बऱ्याच वेळपासून थांबून राहिलात. कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल आपली सगळ्यांची आता नको, बाकी आपण डिस्टर्ब नको करू, लाईन मध्ये असतो मी. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच कायम ठेवाल. आणि परत एकदा या मतदारसंघामध्ये साईबाबांच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परत आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आपली सेवा करायची संधी द्याल हा विश्वास व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर आमच्या सर्वांचे लाडके जुनेद भाई रज्जाक भाई शेख यांचा या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल हे एक आमच्या शिर्डीतला असं व्यक्तिमत्व आहे की अर्ध्या रात्री कधी यांना बोलवा, कोणत्याही कारणासाठी बोलवा, हे सतत मदत करण्यासाठी हजर असतात, ड्युटीवर असो नसो. अशा या अवलिया व्यक्तीचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी दादांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. तर सन्माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील युवा सेना
यांच्यातर्फे दादांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मी सन्माननीय सुजयदादा विखे पाटील युवा सेनाचे संस्थापक आदमबाई सय्यद यांना विनंती करतो की त्यांनी दादांचा या ठिकाणी सन्मान करावा। यानंतर शिर्डी शहरातले विविध सामाजिक कामानिमित्त नेहमी अग्रेसर असणारे मेहमूदभाई सय्यद यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मी दादांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा। प्रेम करे फरियाद भाई, राजू भाई सगळे पुढे या, वसीम भाई, आशू भाई सगळे पुढे या, आशू भाई पंजाबी 1 मिनिट, महमूद भाई 1 मिनिट, सगळे पुढे या, सगळे मिळून सत्कार करा। फरियाद भाई, आशू भाई पंजाबी सगळे पुढे या, सगळे वसीम खान। हा बस, या मुलांनी रात्रभर जे काम करून दादांचा कार्यक्रम घडून आणला, समस्त मुस्लिम समाजातर्फे या मुलांचा जाहीर नागरिक सत्कार दादातर्फे करण्यात येत आहे।